कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आज दुपारी 4 वाजता मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये महाएल्गार सभा। आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, नरेंद्र पाटील राहणार उपस्थित। ओबीसींचा आजचा मोर्चा, अजितदादांचा राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान, अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल, जरांगे पाटलांची अजित पवारांवर टीका। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी करा, धनंजय मुंडे यांची मागणी। टोलमाफी संबंधित मुंडेंचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र। राज्यामध्ये निवडणुका होतील की नाही याबाबत शंका, निवडणुका जड जाणार याची सरकारला कल्पना। सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांचं वक्तव्य। संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती तर ही बातमी कुठून आली माहिती नाही, असं काही घडलेलं नाही। सपकाळांशी आमचे चांगले संबंध, संजय राऊतांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पक्ष म्हणून काँग्रेसनं उपस्थिती दाखवली, मनसेसोबत येण्याच्या अनुषंगानं शिष्टमंडळ नव्हतं। निवडणूक आयोगाच्या कारभारावर भेट होती, त्यामुळे आघाडी आणि युतीच्या चर्चा अनावश्यक, सपकाळांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राजकारण असंवेदनशील, सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, कबूतरखाना नुकसान भरपाईवरून ठाकरेंचा सरकारवर प्रहार। इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। निवडणूक आयोगाचं वेबसाईट हँडल करण्याचं काम देवांग दवेंना दिलं होतं, असा आरोप रोहित पवारांनी केलाय। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये देवांग दवेंचा बावनकुळेंसोबतचा फोटो दाखवला। अचानक 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले, रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन, डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा। लोकसभेच्या यशानंतर बॅलेट पेपरची मागणी का केली नाही, विरोधकांच्या शिष्टमंडळावर सुनील तटकरेंची टीका, पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचं, तटकरेंची टीका। बुलडाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस मतदार, निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ, सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा सचिवांकडूनच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आक्षेप, सिल्लोड नगर परिषदेसाठीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांची हेराफेरी, कमलेश कटारी यांचा आरोप। लातूरमधील रेणापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी, मतदार यादीमधील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम, एका मतदाराचं नाव अनेक प्रभागात असल्याचा प्रकार उघडकीस। जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ, एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागामध्ये, प्राप्त सूचना हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांचं विधान। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, सेस इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पत्र, जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी वयाचा निकष ठेवावा, पत्रातून मागणी। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि मनसे यासाठी काम करेल, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये भाजप शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा सूर, ठाण्यामध्ये नाईकांवरून भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद, ठाण्यामध्ये सेनेच्या बैठकीमध्ये एकला चलोरेचा नारा, सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये भाजपचा महापौर होण्यासाठी पक्ष काम करेल, आपण गाफील राहता कामा नये, भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय केळकरांचं मोठं विधान। पालिका निवडणुकीमध्ये युती न झाल्यास स्वतंत्र लढणार, इतके वर्ष लढतो आणि सत्ताही आणतोय, आताही सत्ता आणून, नरेश मस्केंचं विधान। यंदा महापौर शिवसेनेचा, शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, वांद्रेमधल्या कलानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। दादरमध्ये दिवाळीनिमित्त लावलेल्या कंदिलावर दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो, या कंदिलावर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे एकत्रित फोटो। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सोबळाचा नारा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केल्याची नसीब मुल्ला यांची माहिती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अब की बार 25 पारचा नारा। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या जनसंवादानंतर भाजपकडून मन की बातचं आयोजन, भाजप आमदार शंकर जगताप यांच्याकडून मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन, अजित पवार मोठे नेते कोणाला शह देण्यासाठी कार्यक्रम घेतला नाही, आमदार शंकर जगताप यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांना 10 वर्षांपूर्वी काटा कसा मारतात याचे पुरावे दिले, त्यावेळेला कारवाई न करता आता ब्लॅकमेलिंगसाठी मुख्यमंत्री वापर करतायत, राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप, काटामारीतून रोज एक कारखाना उभा राहतोय, राजू शेट्टींचं वक्तव्य। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी माझे प्लास्टर लावलेले एआय फोटोज व्हायरल केले, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, एसटीच्या मीटिंगमधील राड्यानंतर फोटो व्हायरल। आनंदराव अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप, त्यांची ईडी सीबीआय चौकशी सुरू, अडसूळांची अनुसूचित आयोगावरून हकालपट्टी करा, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला कमळाचं फूल देत भाजपचं आंदोलन, सोलापुरातील अतिवृष्टी सरकार निर्मित असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली होती, त्यानंतर सोलापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला
न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती शिवाजी पार्कवर संध्याकाळी रंगणार दिमागदार कार्यक्रम. दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेश आणि आसाम राज्याचा दौरा. फतेहपूरमध्ये हत्या झालेल्या हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर आसाममध्ये गायक जुबेन गर्ग यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार. देवेंद्र फडणवीस सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री. आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजामध्ये घुसले. संजय राऊतांची टीका. इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाहीत. फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर. यशपाल भिंगे यांची ओबीसी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली नियुक्ती. प्रदेश काँग्रेस कमिटीनं यशपाल भिंगे यांचं नाव एआयसीसीकडे पाठवलं होतं. बबनराव तायवाडेंनी छगन भुजबळांची समजूत काढावी. विनोद पाटील यांची टीका. भुजबळ म्हणतायत राज्यामध्ये ओबीसी आरक्षण गेलंय, मग भुजबळ कशासाठी आंदोलन करतायत. विनोद पाटलांचं मिश्किल वक्तव्य. 2 सप्टेंबरच्या जीआरचा ओबीसीनं काहीही फटका नाही. जीआरनंतर 35 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त 27 अर्ज मान्य. बबनराव तायवाडेंनी सरकारी पुरावा दाखवला. एक पंडित पडले, दुसरे पंडित आले. बीडमध्ये बोलताना लक्ष्मण हाकेंची विजयसिंह पंडित यांच्यावर टीका. आता आमदारकीसाठी लढायचं. लक्ष्मण हाकेंकडून विश्वास व्यक्त. मराठा आरक्षणाचा जीआर निघून इतके दिवस झाले, पण अजूनही लोकांना प्रमाणपत्र मिळत नाही. जरांगेंनी राधाकृष्ण विखेंशी बोलून सरसकट आरक्षणाचं परिपत्रक काढावं. मराठा आंदोलक विनोद पाटील यांची मागणी. नगरसह राज्यामध्ये समाजामध्ये वाद लावण्याचं काम सरकारकडून सुरू. नागरिकांचं लक्ष वळवण्यात गावागावात हिंदू आणि मुस्लिम वाद सुरू. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंची सरकारवर टीका. गोकुळ कार्यालयामध्ये डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक. आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. गोकुळ दूध संघाला एवढा फायदा झालाय, संस्थेच्या ठेवी वाढल्यात. असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात डिबेंचर कपात कशासाठी. शौमिका महाडिक यांचा सवाल. आमदार सुरेश धस यांची चिमुकल्याकडून नक्कल. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद. दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय. कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. सोलापूरमध्ये 32,000 कोटींच्या पॅकेजमधून मदत जाहीर, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळावी, अन्यथा रस्त्यावर उतरणार. आमदार अभिजित पाटील यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची मदत देण्यास सुरुवात. मंत्री नितेश राणेंकडून ऑनलाईन बैठकीमध्ये आढावा. 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा रक्कम देण्यास सुरुवात. येत्या 1-2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. पालघरच्या पडघे इथे वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तसंच विद्युत तारा आणि गुरांसाठी तयार करण्यात आलेल्या गोठ्यांचंही नुकसान. ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाण्यामध्ये पावसाचं जोरदार आगमन. विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन. दिवाळीच्या खरेदीवर पावसाचा विघ्न. जोरदार पावसानं ठाणेकरांची तारांबळ. कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये अचानक पावसाची हजेरी. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारामध्ये आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ. भिवंडी शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी. ढगांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं उडाली नागरिकांची तारांबळ. दुपारपासून उष्णतेनं त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी कोड. 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात. नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडला. अकोल्यामध्ये अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी आंदोलन. शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून शासन ठाण्यामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडून मराठवाड्यामधील पूरग्रस्तांना मदत. धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या पूरग्रस्तांना आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये किटचं वाटप. शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किरणा किटचं वाटप. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पूरग्रस्तांशी साधला संवाद. बीड तालुक्यामधल्या इमामपूर भागामध्ये मदतीचं वाटप. बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये सीएम फडणवीसांचा समावेश. पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार. विनोद तावडे ही स्टार प्रचारकांची यादीमध्ये. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एचएएलला भेट देणार. राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये तेजस लढाऊ विमान आकाशामध्ये भरारी घेणार. गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर. नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा. राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याची माहिती.
परदेशात जाण्यासाठी शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. अखेर शिल्पा शेट्टीनं याचिका मागे घेतली. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आरोपी. पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावल्यानं परदेशामध्ये जाण्यास अडचण. बारामतीमध्ये अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वतःची गाडी दिली. अपघातग्रस्त महिलेला तत्काळ मदत करण्यासाठी सुळेंनी गाडी रुग्णालयामध्ये पाठवली आणि स्वतः कार्यकर्त्यांसोबत दुचाकीवरून सभेला पोहोचल्या. राम मंदिर स्थानकावर डॉक्टर मैत्रिणीनं व्हिडिओ कॉलवर सांगितलेल्या माहितीच्या मदतीनं प्रसूती. महिलेसह बाळ सुखरूप. प्रवासी विलास बेदरेच्या कामाचं सर्वत्र कौतुक. आमदार रोहित पवारांनीही भेट घेत मुंबईच्या रँचोचं कौतुक केलं. मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश. निलेश घायवळ प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. चौकशी करताना राजकीय हस्तक्षेप नसणार. योगेश कदमांची माहिती. मुंडा निलेश घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल. निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीमधील इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल. सोशल मीडियावर गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप. पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या टोळीमधील 2 जणांना अटक. आरोपीवर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई केल्याची पोलीस आयुक्त पंकज देशमुखांची माहिती. घायवळसाठी इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी. घायवळ टोळीमधील कोणी त्रास देत असेल तर तक्रार करा, पोलिसांचं आवाहन. अकोल्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थींनी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. शासनानं दिलेल्या आश्वासनानुसार कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणी. आक्रोश व्यक्त करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. साताऱ्याच्या सासपडेमधील आरोपींना फाशी होईपर्यंत पाठपुरावा करणार. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मुलीच्या कुटुंबियांना आश्वासन. पीडित कुटुंबियांना शिंदेच्या शिवसेनेकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत. दिलीप खेडकर यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. 25,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरांवर गुन्हा दाखल. गडचिरोलीमधील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना मिळणार रोजगार. सुरजागडमधील लॉयल मेटल कंपनीमध्ये रोजगार मिळणार. केंद्राच्या नियमानुसार 23,000पासून वेतनाची सुरुवात होणार. लॉयड मेटलचे एमडी बी प्रभाकरण यांची माहिती. नक्षलवाद्यांनी मूळ प्रवाहामध्ये आल्यावर आरपीआय पक्षामध्ये यायला हरकत नाही. नक्षलवाद्यांनी मूळ प्रवाहात आल्यावर निवडणूकही लढली पाहिजे. रामदास आठवलेंचं वक्तव्य. ठाणे माजी उपायुक्त शंकर पाटोळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. ठाणे न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर पाटोळेंची उच्च न्यायालयामध्ये धाव. लाच घेतल्याप्रकरणी शंकर पाटोळेसह 3घांना अटक. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. सलीम खान आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा. रत्नागिरीमध्ये दाऊदशी संबंधित जमिनींचा सरकारी लिलाव जाहीर. मुमके गावातील दाऊदची शेतजमीन पुन्हा एकदा लिलावात. मालमत्ता सफेमा कायद्याअंतर्गत जप्त. 4 मालमत्तांचा लिलाव येत्या 4 नोव्हेंबरला होणार. दिवाळीनिमित्त मुंबईचा डबेवाला सुट्टीवर जाणार. 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डबेवाल्याची सेवा बंद. ग्राहकांना नोंद घेण्याचं आवाहन. दिवाळीनिमित्त मुंबईमध्ये खरेदीची लगबग. दादर स्टेशन बाहेर दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी. तर क्रॉफर्ड मार्केट परिसर सुद्धा गजबजलं. मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. दिवाळीला काही दिवस उरलेले असताना दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक सकाळपासून बाजारामध्ये दाखल. पुण्यामध्ये दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड. बाजारपेठा हाऊसफुल झाल्यानं मध्यवर्ती भागामध्ये वाहतुकीचा खोळंबा. ऐन दिवाळीमध्ये रेशनधारकांना गव्हाच्या ऐवजी ज्वारीचं वाटप. मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील प्रकार. पोळीऐवजी भाकरीवर दिवाळी साजरी करण्याची गोरगरिबांवर वेळ. मुंबई नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरामध्ये गृहप्रवेश. पहिल्या टप्प्यामधील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण. इमारतीची ओसी मिळताच रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार. मुंबई पालिकेला मुकंड निवासी प्रकल्पातील बिल्डरांकडून मिळालेल्या 426 घरांसाठी दिवाळीमध्ये लॉटरी निघणार. यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून